रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रचंड गाजली। आता निकालानंतरही रायगडमधल्या राजकीय घडामोडी थांबलेल्या नाहीयेत। अर्थात त्याची कारणंही तशीच आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वबळ अशा प्रकारे लढती झाल्या। शिंदेची शिवसेना आणि भाजपही त्याला अपवाद नव्हतं। निकाल लागल्यानंतर अंतिम बलाबल काय होतं त्यावर एक नजर टाकूया। शिंदेच्या शिवसेनेला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या। 16 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली। भाजपचे 15 उमेदवार निवडून आले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेत 5 सदस्य आहेत। काँग्रेसला 2 मतदारसंघात विजय मिळवता आला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणे व्यवहारता त्या संदर्भात केलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे। सुनील तटकरेंच्या पवित्र्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत दाणादाण उडाली। महायुतीत घटक पक्ष असल्यामुळे तोडगा निघेल अशी सामोपचाराची भाषा भरत गोगावलेंनी केली। दक्षिण भागामध्ये आमची युती नव्हती, परंतु उत्तरेकडं आमची युती होती। कारण तिकडं प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि आमचा थोरवे यांनी तिकडं युती केलेली आहे आणि तिकडच्या सीट जास्त आहेत बी जे पीच्या। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे आमची युती होईल। भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल। सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहण्याची वेळ शिंदेच्या शिवसेनेवर येते की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरण बदलून महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड दिसतंय। मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड।